श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन। पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आरोग्य शिबिराचे आयोजन। आणि भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बापू कलाने यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा मान्यवरांनी केला सत्कार। आता बातमी विस्ताराने। धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या 368व्या जयंतीनिमित्त राजे संभाजी पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती आणि युवक संभाजी राजे जयंती समिती तसेच विविध राजकीय पक्ष संघटनांच्या वतीने शहरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या 368व्या जयंतीनिमित्त राजे संभाजी पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती, युवक संभाजी राजे जयंती समिती तसेच विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, नानासाहेब कदम, ॲडव्होकेट प्रेम सोनार, अर्जुन पाटील, ॲडव्होकेट दिनेश काळे, कोमल आवाळे, भाऊसाहेब जाधव, राजेश पवार, राहुल विवांडिक, बजरंग बर्वे, मनोज पवार, प्रवीण सिसोदे, हेमंत बडक, राज मोरे, नंदू आहिरराव, डॉक्टर सुशील महाजन, ओम खंडेलवाल, हिरामन गवळी, रजनीश निंबाळकर, ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव, सुहास अंपळकर, अशोक सुडके, यशवंत येवलेकर, जयवंत वानखेडकर आदी उपस्थित होते। आज 14 मे 2025 छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती उत्सव छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे। दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीच्या वतीने भव्य दिव्य असं थाटात छत्रपती संभाजी महाराजांचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं। त्यानंतर प्रथमतःच छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्सव आज आलेली आहे। या निमित्तानं स्मारक समिती तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे युवक शंभू जयंती 2025ची समिती गठीत करण्यात आली। समितीमध्ये विविध प्रेम सोनार तसेच अभिनय पाटील असे विविध पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून हा जयंती उत्सव आज साजरी करण्यात आलेला आहे। रात्री 12 वाजता 12:01 भव्य दिव्य असं 12 पथक इथे नेमण्यात आलेलं होतं। तसेच छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पमाला अर्पण करून विजयी असा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। तसेच आज देखील सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, तिलक व माल्य अर्पण करून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। तसेच संध्याकाळी देखील भव्य दिव्य असा लेदर शोची देखील इथे आयोजित केलेला आहे। डीजे आहे आणि मोठ्या जल्लोषात सायंकाळी मी तमाम धुळेकर वासियांना विनंती करतो की आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती सायंकाळी साजरी करण्यासाठी या उत्सवात सहभागी व्हावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजप शहर युवा मंडळातर्फे पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपा धुळे शहर पूर्व मंडळातर्फे पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरात वाढते तापमान बघता रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे। त्या पार्श्वभूमीवर सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली। प्रत्येक घरी शिवशंभू, प्रत्येक घरी रक्तदाता हा संकल्प मनी ठेवून शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पूर्णाकृती मूर्ती व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, अल्फा अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, ओम खंडेलवाल, यशवंत येवलेकर, श्याम पाटील, डॉक्टर सुशील महाजन, पवन जाजू, मोहिनी दात्रक, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, संगीता चौधरी, दीपक शिंदे, रोहित खैरनार, व्यंकटेश थोरात यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय शिवराय। आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368व्या जन्मोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी धुळे शहर पूर्व मंडलच्या वतीनं
प्रकाश टाकी चौक शिवस्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। या महिन्यात रक्तदानाचा संपूर्ण धुळे शहरातील ज्या रक्तपेढ्या असतात तेथे रक्ताचा तुटवडा जाणवत असतो। त्या अनुषंगाने रक्तदान श्रेष्ठदान, जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे हा आमचा संकल्प आहे। यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करतो। हे शिबिराचे वर्ष 6वे आहे, तरी धुळेकर जनतेने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे ही नम्र विनंती। जय श्रीराम, जय शिवराय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष, एबी फाउंडेशन तसेच केडा या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील अग्रवाल नगरातील ओम क्रिटिकल सेंटर येथे बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिराचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष व एबी फाउंडेशन तसेच क्रीडा या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील अग्रवाल नगरातील ओम क्रिटिकल केअर सेंटर येथे बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिराचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते। शिबिरामध्ये एकूण 533 रुग्णांची नोंद झाली होती। यामध्ये एसीजी तपासणी, हृदयरोग तपासणी, हाडांचा ठिसूळपणा तपासणी, डोळे तपासणी, किडनी आजार, डोक्याचे आजार, दंत तपासणी, स्त्रीरोग, लहान बालकांचे आजार यासह विविध आजारांची तपासणी करून निदान करण्यात आले। पैशाअभावी कोणीही उपचारापासून वंचित राहायला नको म्हणून आमदार अनुप अग्रवाल यांच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे आणि त्याच हेतूने सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी अल्फा अग्रवाल, क्रीडाईचे पदाधिकारी उमेश अग्रवाल, सुशील राका, ईश्वर पवार, पंकज ब्राह्मणकर, मयूर सूर्यवंशी, वालकेश चौधरी, अक्षय पवार, नकुल अहिरराव, कल्पेश कछवे, श्रेयस काकरिया, गोपाल शर्मा, मुकेश तनवानी आदि उपस्थित होते। अपॉर्चुनिटी दी कि इन लोगों के साथ में हम आपके साथ में हर कार्यक्रम लेने के लिए रेडी रहेंगे। आपको जो भी मदद लगेंगे एबी फाउंडेशन की तरफ से उसके दिल से धन्यवाद। और अपने कामगार इसके जो अध्यक्ष है उनको भी धन्यवाद। बीजू भैया जो हमेशा अग्रसर रहते हैं उनका भी धन्यवाद। सभी क्रेडाई मेंबर्स को, प्रेसिडेंट्स को दिल से धन्यवाद। और उम्मीद है कि सभी लोगों को जो भी एबी फाउंडेशन की तरह जो भी तपासनी आरोग्य की शिविर में जो होगी आप फॉलोअप लेते रहेंगे। और ये जो भांडों का संच वगैरह मिल रहा है, जिसको नहीं मिला उनका आगे रजिस्ट्रेशन होंगे, उनको जरूर से मिलेगा। यही बोल के मैं 2 शब्द समाप्त करना चाहती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्रेडाई ही आपली संघटना ही राष्ट्रीय संघटना आहे। या संघटनेच्या जवळपास 13 ते 14 हजार मेंबर आपले पूर्ण भारतात आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 3500 मेंबर आपले आहेत। तसेच क्रेडाई धुळे ही आपली या शहराची संघटना आहे, जी बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे आणि या बांधकाम व्यावसायिकांमध्ये आपले जवळपास 110 मेंबर आपले या शहरामध्ये आहेत। ज्यांच्याकडे आपण सगळे आपले बांधकाम जे कामगार आहेत ते काम करतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला जे सगळ्यांना राहण्याची आपण व्यवस्था वगैरे करतो, आपण चांगले चांगले घरं बांधतो, सगळ्या प्रकारे सुखसोयी आपण सगळ्या नागरिकांना देऊ शकतो। तसेच आज हा जो कार्यक्रम आपण करत आहोत, हा कार्यक्रम आपण आज 14 मे 2025 रोजी ओम क्रिटिकल या ठिकाणी आपण घेतला आहे। क्रीडाई धुळेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात केला आहे। कामगार कृतज्ञता दिवस असा आपण हा कार्यक्रम एक उपक्रम आपण चांगला घेत आहोत। कोणत्याही समाजाच्या प्रगतीत आणि विकासात कामगारांची अमूल्य भूमिका असते। आपली शहरे, घरे आणि पायाभूत ज्या सुविधा असतात त्यासाठी सगळ्या कामगार बांधवांची मेहनती आणि चिकाटी ही आपली कायम असते। त्यांच्या समर्पणाशिवाय आपण आपले जे व्यवसाय आहे याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही। त्यांच्या कष्टकरी हातांबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी क्रेडाई धुळेतर्फे हा श्रम कृतज्ञता दिवस आयोजित करण्यात आलेला आहे। धुळे भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बापू खलाने यांची नियुक्ती झाल्याने शहरातील वाडी भोकर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा माजी मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे व मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत शुभेच्छा देण्यात आल्या। धुळे भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बापू खलाने यांची नियुक्ती झाल्याने धुळे शहरातील वाडी भोकर रोडवरील खलाने यांच्या निवासस्थानी त्यांचा माजी मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे व इतर मान्यवरांतर्फे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाऊसाहेब देसले तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वप्रथम मी प्रदेश भारतीय जनता पार्टीचा आभारी आहे। त्यांनी माझ्यावर धुळे ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल मनपूर्वक मी प्रदेशाचे आभारी आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री बावनकुळे साहेब,
त्याचप्रमाणे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावळ साहेब, अमरीश पटेल साहेब, माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाषबाबू भामरे साहेब, रवीजी अनासपुरे व विजयभाऊ चौधरी साहेब, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाचे पदाधिकारी यांनी सर्वांमते निर्णय घेऊन मी गेल्या 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे. प्रामाणिक व निष्ठेने काम करत असल्यामुळे व 4 वेळा जिल्हा परिषदला मी निवडून आले असल्यामुळे प्रदेश भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत 100% जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील व धुळे जिल्हा परिषदवर व पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने फडकेल याची मला खात्री आहे. तसेच दोंडाच्या, शिरपूर, शिंदखेडा, साक्री नगरपालिकेवर सुद्धा पिंपळनेर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकेल याची मला खात्री आहे. त्यासाठी आम्ही सर्वोपरी सर्वजण दिवस रात्र काम करू व भारतीय जनता पार्टी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या, माननीय अमित शाह व नड्डा साहेबांच्या नेतृत्वाखाली कशी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वाटचाल करेल यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्नशील राहू. मी सर्व कार्यकर्त्यांचेही आभार मानतो की त्यांनी जे प्रेम दिलं त्याचमुळे आज जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर आली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आरोग्य शिबिराचे आयोजन. आणि भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बापू कलाने यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा मान्यवरांनी केला सत्कार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या तर संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.